नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती आज देशभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. संसद परिसरात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर पंतप्रधान नागपूर दौऱ्यावर आले असून त्यांनी दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केलं. राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर आणि रामदास आठवले यावेळी उपस्थित होते. त्यानंतर पंतप्रधानांनी कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पाचं राष्ट्रार्पण केलं. या ठिकाणी महाजेनकोचा हा 300 मेगावॅटचा प्रकल्प आहे. तसंच नागपूर इथं उभारण्यात येणाऱ्या भारतीय तंत्रज्ञान संस्था, भारतीय व्यवस्थापन संस्था आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा कोनशिला समारंभ त्यांच्या हस्ते झाला. सध्या हा कार्यक्रम नागपूर इथं सुरू असून तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद संबोधित करत आहेत. औरंगाबाद इथं सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीनं भडकल गेट इथल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. लातूर इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं घोष संचलन करण्यात आलं. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना ही देशासाठी अत्यंत महत्वाचं योगदान असल्याचं प्रतिपादन मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य एस के हिंगोले यांनी केलं आहे. औरंगाबाद आकाशवाणी केंद्रात बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. आज गुड फ्रायडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुड फ्रायडे निमित्त दिलेल्या संदेशात येशू ख्रिस्तांचं जीवन मानवी पीडा कमी करण्यासाठी समर्पित असल्याचं म्हटलं आहे. देशभरातल्या चर्चमध्ये आज प्रार्थना होत आहेत. देशातल्या महत्वाच्या 91 धरणातल्या जलसाठ्यांमध्ये 1% घट झाली आहे. या जलसाठ्यांमध्ये 48 अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध आहे. जलसाठ्यांच्या एकूण क्षमतेपैकी 31% जलसाठा आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या 27 धरणात एकूण जलसाठा 27 अब्ज घनमीटर इतका आहे. मतदार पावतीशिवाय इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ईव्हीएमचा वापर करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. बहुजन समाज पक्षानं ही याचिका दाखल केली आहे. या नोटीसीला 8 मे पर्यंत उत्तर द्यावं असं न्यायालयानं सांगितलं आहे. ईव्हीएमद्वारे मतदान करताना मतदाराला पावती मिळण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे दिलेलं मत हे योग्य प्रकारे नोंदवलं गेलं की नाही याची खातरजमा करता येत नाही असं या याचिकेत म्हटलं आहे. उस्मानाबाद इथं होणाऱ्या 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची तयारी वेगात सुरू झाली आहे. रंगमंचाच्या उभारणीला वेग आला असून पारंपरिक पद्धतीचा रंगमंच तयार करण्यात येत आहे. तसंच शहरात विविध सजावटी करण्यात येत आहेत. 21 ते 23 एप्रिल दरम्यान हे संमेलन होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत सावरकर आणि स्वागताध्यक्षपदी आमदार सुजितसिंह ठाकूर हे आहेत. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं औरंगाबाद इथं उद्या आणि परवा राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिक्षकांना एकत्र येऊन आपले विचार, कल्पना आणि अनुभव यांची देवाणघेवाण करता यावी, शिक्षकांना साहित्यिक म्हणून ओळख मिळावी आणि त्यांच्याकडून अधिकाधिक साहित्य निर्मिती व्हावी हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. या संमेलनात कथाकथन, मुक्त कवी संमेलन, परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. सिंगापूर ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, के. श्रीकांत, बी. साई प्रणीत आज उपांत्य फेरीचे सामने खेळणार आहेत. काल झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात सिंधूनं इंडोनेशियाच्या फित्री अनीचा पराभव करत अंतिम 8 मध्ये स्थान मिळवलं. आज तिचा सामना स्पेनच्या कॅरोलिना मरीन विरुद्ध होणार आहे. मिश्र दुहेरीत अश्विनी पोनाप्पा आणि सुमित रेड्डी यांचा उपांत्य फेरीचा सामना आज चीनच्या जोडीबरोबर होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 वाजून